इंद्रा, हे सगळं कॉन्फिडेंटली तू कुठल्या बेसिसवर बोलतोयस? आबा, इंद्राकडे जसे काही पुरावे आहेत, व्हिडिओ फुटेजेस आहेत, तसे माझ्याकडे आहेत. मालती काकी जे काही म्हणत होत्या ना ते अगदी करेक्ट होतं. काकी, यू आर ॲब्सोल्युटली राईट. ही राणीच इंद्राला आपल्या सगळ्यांविरुद्ध भडकवते. सुरुवात तिने तुमच्यापासून केली आणि आता मी. विक्रांत, काही बडबडू नकोस. इंद्रा, तुझं आणि राणीचं बोलणं मी ऐकलंय, म्हणून मी सुद्धा माझे पुरावे जमा केलेत. तुमचं बोलणं जेव्हा ऐकलं तेव्हा वाटलं या घर तोडणाऱ्या राणीवर तू विश्वास ठेवणार नाहीस. पण आबा, याने राणीवर विश्वास ठेवला आणि मला बर्क केला. नेव्हर माइंड, मी सांगतो आता काल काय काय झालं ते. काल मी फॅक्टरीमध्ये कार घेऊन गेलो होतो, त्याचे फुटेजेस. मी जर का कुठे बाहेर गेलो असतो तर माझी गाडी इथे पार्क नसती. माझी गाडी तिथेच पार्क आहे. केटी. हाँ सर. काल जेव्हा तुम्ही पहिल्या वेळी आलात, केबिनचं दार वाजवलं, तेव्हा आतमध्ये मीटिंग चालू होती. तुम्ही बाहेरच्या बाहेर निघून गेलात, हो की नाही? आणि दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही आत आलात तेव्हा मी नव्हतो. वॉशरूम चेक केलं? नाही सर. त्यानंतर मी सह्यांसाठी तुम्हाला निरोप पाठवला, तुम्ही आलाच नाहीत. मग तुम्ही कशावरून म्हणू शकता की मी फॅक्टरीमध्ये नव्हतोच? आबा, कसं आहे, मी एमडी झालेलं इथे कोणाला आवडत नाहीये. त्यामुळे केटी रेटून खोटं बोलतायत. मी सह्यांसाठी त्यांना बोलवलं पण ते आलेच नाहीत. एक मिनिट. हे तुझ्या हाताला लागलंय त्याचं काय? ही जी जखम झाली आहे तुझ्या हाताला, ती ॲम्ब्युलन्सचं दार बंद करतानाच झाली ना? नाही ना, फॅक्टरीमध्ये रतनचा जसा ॲक्सिडेंट झाला होता तसंच कामगाराला वाचवायला मी पुन्हा गेलो होतो आणि त्यात माझी बोटं चिमटली. आबांची शिकवण आहे ना, आपल्या कामगारांना आपल्या घरच्यांसारखं समजायचं, त्यांना जपायचं. तेच करायला गेलो मी. तुम्हाला हे सांगितलेलं पटणार नाही म्हणून मी कामगारांना बोलवून घेतलंय. या या. माधव दादा, माझा खरेपणा सिद्ध करणं तर तुमच्या हातात. हे माझ्या हाताला कसं लागलं तुम्हाला आठवत? सांगा ना. आबा, काल आम्ही कंपनीत काम करत होतो मशीनवर. रतन बरोबर जसा अपघात घडला तसाच घडणार होता. तेवढ्यात विक्रांत साहेब आले आणि तो अपघात टाळला आणि त्याच्यात त्यांची बोटं चिमटली. ऐकलंस इंद्रा? मला लागलं, जखम झाली, तरी मी काम करत होतो, घरी नव्हतो आलो. इनफॅक्ट माधव दादांनीच मला बँडेज केलं. त्यांच्यावर तरी विश्वास आहे ना तुझा? माधव भाऊ, तुम्ही वस्तीतच राहता ना? राणी, तुझा तरी त्यांच्यावर विश्वास बसेल? बोल ना. आबा, मी माझा मोठेपणा सांगत नाहीये, पण लागल्यानंतर मी डॉक्टरांकडे सुद्धा गेलो नाही. इंद्रा नसल्यामुळे फॅक्टरीकडे मी खूप डेडिकेटेडली लक्ष देतो. मला माझं काम महत्वाचं होतं, ती मीटिंग महत्वाची होती.
माझ्याकडे मी फॅक्टरीतून किती वाजता निघालो त्याचे व्हिडिओ फुटेज आहे. आबा, आता तुम्हीच सांगा माझी जागा नेमकी कुठे? पोलीस कस्टडीमध्ये की घरात? अहो, बोवांसोबत असं करण्यासाठी माझ्याकडे काही मोटिव्हच नव्हतं, तर मी असं का करीन? सतत माझ्यावर आरोप केले जातात, कोणीच माझ्या बाजूने बोलत नाही आणि याचा ना सगळ्यात जास्त मला आता त्रास होतो. मी आता खूप जास्त हर्ट झालोय. सर, मी निर्दोष असण्याचे पुरावे देऊन सुद्धा काही अर्थ नाही. आपल्या घरच्यांना जर का आपल्यावर विश्वास असेल ना, तर आपण अख्ख्या जगाशी भिडू शकतो. पण त्यांनाच जर का आपण अपराधी वाटलो तर काय अर्थ आहे? मला खरं अटक करा. अबे, त्यांना सांगा ना मला अटक करायला. मला घेऊन जायला सांगा ना. तसंही तुमच्या नजरेत मीच अपराधी आहे. मला माहिती आहे, आता मी कितीही काही सांगितलं तरी तुमचा इंद्रावरच विश्वास असणार आहे. माझा गुन्हा मला कळलाय. माझा गुन्हा हा आहे की मी तुमचा मुलगा नाहीये. माझा गुन्हा हा आहे की मी जयसिंगराव महाडिक यांचा मुलगा नाहीये. राज, मी समजू शकतो तुला आता काय वाटतंय, पण तूही मला मुलासारखाच आहेस रे. आबा, मुलासारखा असणं आणि मुलगा असण्यात फरक आहे की नाही? आपल्या डोक्यावर बापाच्या मायचं छप्पर असणं खूप महत्वाचं आहे. खोटं नाही आहे. आज मला वाटतंय या क्षणी आता माझे वडील माझ्यासोबत हवे होते. हे असं बोलून आम्हाला परक करू नकोस रे.